मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। हॉटेलमध्ये बैंगन मसाला कसा बनवते त्याच पद्धतीने आपण घरच्या घरी बैंगन मसाला कसा बनवायचा हॉटेलमधल्यासारखा याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप करू नका। मी असे इथं फ्रेश वांगे घेतलेले आहेत। आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे वांगे आणि अशा पद्धतीने ना त्याचे काप बनवून घ्यायचे। अशा पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचे वांगे। सर्व वांगे अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत। ह्या वांग्यामध्ये आपल्याला मीठ भरून घ्यायचंय। अशा पद्धतीने वांग्यामध्ये मीठ जर भरवलं ना, आपले वांगे इथं असं पोचट लागत नाहीत खायला। अशा पद्धतीने मी इथे ठेवलेली आहे कढई गरम करायला। आपल्याला त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये टाकून घ्यायचे जिरे। आपल्याला वांगे इथं ना तेला मिठामध्ये पाण्यामध्ये शिजून घ्यायचे। तर अशा पद्धतीने वांगे अगोदर जर शिजून घेतले ना, वांग्याची भाजी खूप छान लागते खायला आणि टेस्ट सुद्धा येते। थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा धना पावडर टाकायची आणि 1 ग्लास पाणी टाकायचं। अशा पद्धतीने आपल्याला इथं वांगे शिजून घ्यायचे। तर वांगे शिजूपर्यंत चला आपण वांग्याचा मसाला पाहूया। आपल्याला वांग्याचा मसाला भाजून घ्यायचा आहे। मी इथं पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये घालायचं 1 चमचा तेल। तेल गरम झालं की खोबरं टाकून घ्यायचं। खोबऱ्याचा कलर चेंज होईपर्यंत खोबरं आपल्या इथं तेलामध्ये भाजून घ्यायचंय। आपण इथं वांग्याच्या भाजीचा मसाला बनवून घेतलेला आहे। इथं खोबरं घेतलेलं आहे भाजून, मीडियम साईजचे 2 कांदे, अद्रक, लसूण आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर आणि इथं आपले खडे मसाले घेतलेले आहेत। खडे मसाले जास्त नाही घ्यायचे, थोडेच घ्यायचे। 2 लवंग घेतलेले आहेत, 2 मिरे घेतलेले आहेत आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि 1 तेजपत्ता घेतलेला आहे। कारण की जास्त जर वापरले ना तर भाजीना झणका जास्त मारते, त्यामुळं थोडाच घ्यायचे खडे मसाले। आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचंय। मी इथं घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं। हे सर्व मसाले आपल्याला त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची। न पाणी टाकता अगोदर आपल्याला हे वाटण बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं अर्धा कप याच्यामध्ये पाणी टाकून परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं। अशा पद्धतीने मी वांग्याचा मसाला बनवून घेतलेला आहे, पाहू शकता। आता आपले वांगे शिजलेत का ते पाहूया। पहा, इथं आपलं वांग सुद्धा शिजलेलं आहे। पहा, इथं ठेवलेली आहे कढई गरम करायला। त्यामध्ये घालून घ्यायचं 2 उबळ तेल। तेल आपल्या आवडीनुसार घातलं तरी चालेल। तेल इथं गरम झालं की आपण मसाले घेतलेले आहेत। कांदा लसूण मसाला घेतलेला आहे 1 चमचा, लाल तिखट घेतलेला आहे 1 चमचा आणि मटन मसाला घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे, चाट मसाला घेतलेला आहे। सर्व मसाले आपल्याला आहेत ना तेलामध्ये टाकून घ्यायचे आणि मसाले तेलामध्ये टाकले की आपल्याला हे वाटण सुद्धा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि पटकन याला मिक्स करून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा। इथं मसाल्याला तेल सुटलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं, थंड पाणी घालायचं नाही। आपल्याला मसाला बनवायचा आहे त्यामुळे आपण घट्टच बनवणार आहोत भाजी। इथं उकळी आल्याच्या नंतर जे आपण वांगे शिजवून घेतले होते ना, ते वांगे टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये। पहा, उकळी यायला लागलेली आहे। आता हे वांगे आहेत ना आपण अशा पद्धतीने सोडून घेणार आहोत। आता आपण सर्व वांगे सोडून घेतलेले आहेत। आता मीडियम गॅसवरती ना 5 मिनिटं भाजी शिजवून द्यायची। आपण वांग्यामध्ये मीठ भरलं होतं, त्यामुळे आपण थोडंसं टाकणार आहोत चवीपुरतं मीठ।
मस्त अशी हॉटेलमधल्यासारखी इथं वांग्याची भाजी तयार झालेली आहे. पाहू शकता किती मस्त अशी तरीसुद्धा आलेली आहे. व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला लाईक एक नक्की करा आणि तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने वांग्याची भाजी बनवून पहा. खूप खायला टेस्टी आणि मस्त लागते. आता कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयाच्याच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.